मामा असल्याबद्दल आबाजी आले साहेब कोणते झाले ना का तुझ्या पोराच्या नोकरीसाठी तुला पैसे आले होते मागशील तेवढं तुला पैसे मागशील तेवढं काय लक्ष्मी काकू समजतोस तेवढा मी वाईट नाही छोटीशी अट आहे ती म्हणजे तुझी मुलगी तनु शेवटचं सांगेल आम्हाला माझ्या मुलीचं नाव न घेतलेलं बराच आहे मग तुझी मुलगी एका आईला गेल्या तर तू फेरची नको ते चाळे करते ते तुला चालतं तर मी तिचं नाव घेतलं ते तुला चालत नाही वा हे बघा मालक तुम्ही खूप दारू पिऊन आला विमोटपणे तुम्ही आजचा साहेब आतमध्ये त्यांनी जर तुमचा आवाज ऐकला तर ते आणखी रागवते रागवते विक्रोच्या बाप्पाला घाबरत नाही आणि तसंही तू पप्पाजवळ माझे घराने सांगत असतेस नाही सांगत असतेस मला माहिती पण ते जाऊ तू आता फक्त स्वतःचा विचार स्वतःच्या कुटुंबाचा विचार स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार बोल 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 किती रुपयामध्ये सौदा करशील आपल्या तुमच्या बोल अगदी देऊ नको सौदा मान्य आहे की तेवढं सांग सगळं काय ऐकलं मी दारू पिऊन येतो आणि त्याच्या मुलीबद्दल असा नीच विचार करतो तुला जरा लाज वाटत नाही की तुझ्या बापाला किती मनस्ताप होत असत तुझ्या वागण्यामुळे अरे तुम्हा दोघा बहीण भाऊ पण तुझ्या समाजात मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही माझी इज्जत मान मर्यादा सगळं काही धुळीस मिळवलाय धुळीस अरे तिने तर फक्त तुझ्यावरती हात मारला इतर म्हणे चपलीने हसलून खऱ्या अर्थाने मी एकीकडे ह्या मुलगीला बिघडत चाललाय तर दुसरीकडे मुलीने एका अज्ञात मुलाच्या नादात लागून माझं नाक कापलं काय होईल लक्ष्मीताई एक विचारायचं होतं तुम्हाला नाही मला धाडस तर होत नाही पण आज मी हिंमत करीत आहोत माझा असा विचार आहे की माझ्या मुलीचं लग्न तुमच्या लहान मुलाशी व्हावं राजवशी मला माहिती आहे माझी मुलगी अपवित्र आहे तिच्याशी कोणीही लग्नाला तयार होणार नाही तुम्ही सुद्धा नाही पण मी ठरवलंय की माझ्या इस्टेटी मधला अर्धा हिस्सा माझ्या मुलीच्या नावे करणार आणि व्यवसायाचा कारभार तुमच्या मुलाच्या हाती देणार नाही मी हात जोडून विनंती करतो आमची एवढी ऐकत नाही की तुम्ही आमच्यासोबत हात जोडून तुम्ही म्हणाला या विषयावर मी माझ्या मुलाशी बोलते आणि सांगते त्याचा नाद सोड नाही पप्पा मी त्याला सोडणार नाही मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार करेल त्याशिवाय अशा फसव्या मुलांना आता घडणार नाही हे बघ असं तू काही करणार नाहीये कारण तू देखील त्यात तेवढी दोषी आहे कारण तुला देखील मोबाईलवर बोलण्याची चॅटिंग करण्याची हौस होती ना बघितलंस त्याची परिणाम अगं कित्येक मुली या मोबाईलच्या चक्कर मध्ये आपलं सर्वस्व गमावून बसतात आणि मग पश्चातापाशिवाय त्यांच्याजवळ काही उरत नाही हीच वेळ तुझी झाली आहे समजला आणि मग आम्हाला पोलिसात तक्रार वगैरे काही करायची नाही झाली बदनामी तेवढी पुरे आहे आणखी शोभा करून घ्यायची नाहीये समजले बस आता काही बोलू नको आम्ही तुझं लग्न लावून द्यायचं ठरवलं होय लक्ष्मीताईच्या लहान मुलाशी राजीवशी काय बोलता तुम्ही अशा गरीब घराला तुम्ही तुमची मुलगी देणार जी आपल्याकडे एक साधी मोल करणे ती सुद्धा लायकी नाहीये तुझी लायकी आहे पप्पा लायकी आहे पैसा जर असेल ना तर हजारो मुलं लग्न करायला तयार होतील माझ्याशी ते म्हणतात ना पैसा पे तमाशा दे जास्त तमाशा करू नको झाला तेवढा तमाशा पुरे या जगामध्ये पैशाची
गरज असते आणि अशी जर उर्मटपणे वागत राहिली ना तर तुला कोणी कुत्राही विचारणार नाही कुत्रा आहे. आता त्या देवाला एकच प्रार्थना कर की एवढ्या चांगल्या पद्धतीने तुझा स्वीकार करावा आणि तू माझा निर्णय. पप्पा मला लग्न करायचं नाही. पप्पा ठीक आहे पप्पा, ठीक आहे स्वीकारला मी तुमचा निर्णय पप्पा. पण पप्पा मी वागेन ना ते माझ्याच मर्जीने. होय पप्पा मी वागेन ते फक्त माझ्याच मर्जीने. माझ्यावर हात उगारलास, माझ्यावर आज तुझ्यामुळे मला अपमानित व्हावं लागलं तुझ्यामुळे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नाही तुझ्या संसारात वादळ आणि कला निर्माण केला तर नाव सांगणार नाही गुंजन. संजू दादा, संजू कुठे जातो काय करतो ते सांगून जातो का हिंडत असेल गावभर. हे पोलिसाला काय मला सांग. काय सांगू काय सांगू आई. संजू दादा आमच्या घरी यांना नको नको ते बोला. एवढंच नाही तर मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून पडला नाही. मी काय करू. तेव्हापासून नाही माझ्याशी व्यवस्थित वागत नाही. नेहमी दारू पिऊन येतो आणि घरावर. तू शांत तू काही काळजी कर. तू आला ना तुम्ही त्याला सांग येऊ दे. त्या दादाला ना तू चांगलं समजावून सांग की यानंतर माझ्या घरी येऊ नको म्हणा आणि आम्हा नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडू नको म्हणून सांगतो त्याला. तू काही काळजी कर. हात पाय धुंदणी काही खाऊन अगं मी खाऊनच आले. तू काळजी करतो. उशीर झाला येते मी ना. स्वतःची काळजी घे आणि बाबाची तिच्या घरी जाऊन तुझ्या सुखात नांदू देत नाही हराम खोर. तुम्हाला सांगितलं आपला कार्यक्रम आता किती डॉक्टर दवाखाने केले तरी काही फायदा नाही. तुम्ही माझा ऐकतच मला एक गाणं ऐकायचं आहे तुमच्या काठावर. कधी होय मला माहित आहे होणार आहे. होणार आहे. मला एक गाणं ऐकायचं आहे. त्याचा एक होणार आहे संभव आहे. तू गाणं ऐकायचं
त्याच्या घरी आम्ही पाहुणे आलो त्याच्या घरच्या बाहेरचं नाव स्वतःच्या जावयाला मारायला उठवता हो तनु आली होती त्याला कुणाची पर्वा नाहीये कुणाची नाही कसं होयाचं देव त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय हा सुधारणार नाही आणि याला जबाबदारी करणार नाही का तर हा त्या जावयाला तनु आली होती हो तनु आली होती तिच्या घरी गेला होता हा हराम त्याच्या मागे लागला याच्या मागे अनिल नागपूर तुझे सायकल ठेवतो त्याला सायकलीचं नाव घ्या ना बे सायकलीचं नाव घ्या ना अबे माझ्यामुळे भारी येतो तो धंदा चालतो माझ्यामुळे अबे मी जर दारू पिणं बंद केलं ना अबे तळाला उपाशी मारशीची भारी आहे लहान लहान लेकरात एखादा विचार करणार बे तो काय झालं मी आल्याबरोबर सगळेजण अगदी गप्पत बाबा एवढी इज्जत आहे माझ्या घरात काही बोलत नाही तुझ्याशी बोलून काही उपयोग आहे का अरे बाबाचं काय झालं तू माझ्या सगळ्यांना नको ते बोलाय हो का कुणाला काय बोलला नाही कुणाला काहीच बोलला नाही काहीच बोलला नाही अरे तुला काय करायचं दारू पिऊन कोणाशी भांडण करायची आणि स्वतःच्या जावयाच्या अंगावर धाव जाण्याची म्हणून त्याने का आमच्या बहिणीचा छळ करायचा का अरे पण तुला काय गरज आहे दारू पिऊन त्या नवरा बायकोच्या भांडणात पडायची आणि स्वतःच्या जावयाच्या अंगावर धाव जाण्याची मला एक सांग शांतपणे समजून सांगता येतं की नाही नाही वाल्या काही शांती भीतीचा जमाना झालेला नाही हो का काही शांतीचा जमाना झालेला नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलं तुम्हाला शाबास सांगू म्हणून तू काय स्वतःच्या जावयाला मारशील का? हा मारेन मोठा मारेन सगळ्यांचा एकीकडचा मोठा मारेन मग एकाचं मारू तर येतात आणि विधवा कर आपल्या बहिणीला तेव्हा समाधान मिळेल तुला तुम्ही घासाच्या विकून खाला नाही आज वाटलंच माझ्या पण याला तर त्या संजयच्या वाटेला गेलास ना तर तुकडे काय झाले तुझे तुकडे संजय हा संजय संजयच्या वाटेला जायचं नाही भावी आपण फेकून देईल जोरानं मला तुझे संजयच्या अरे मला उठता येत नाही रे उठता येत नाही जन्म हा दिला देवा रे आम्हा तर हे रोविले जाई रे छाया जलभास सुखाची आस रे गळाला की दुःखाचा पास रे जलभास सुखाची आस रे घडेला हा प्रमाद रे घडेला हा प्रमाद आशीर्वाद
कर तुझे आम्ही वसन तुझे आम्ही ठोकर तुझे ते तू आम्हाला आशीर्वाद